नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्यास अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर अश्लेषा लोखंडे. आज आपण या टॉपिकवर बोलणार आहे की ज्या जिल्हा परिषदांच्या ज्या जागा निघालेल्या आहे त्यामध्ये महिला परिचारिकांसाठी खूप जास्त प्रमाणात जागा निघाल्या. येत्या 10 वर्षात एवढ्या जागा कधी निघाल्या नाही आणि याच्यानंतर कधी निघणार हे आपल्याला सांगता येणार नाही. भरपूर जास्त प्रमाणात जागा निघालेल्या आहे त्या म्हणजे महिला परिचारिकांसाठी आणि जिल्ह्यावाईज त्याच्या पोस्ट निघाल्या. आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया की यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये आपण तुम्हाला सांगूया की कशा प्रकारे क्वेश्चन राहणार आहे, तुमचा सिलेबस काय राहणार आहे, किती मार्क्ससाठी कोणते कोणते टॉपिक्स येणार आहे, त्यानंतर तुम्हाला आणखी काय विचारला जाऊ शकते, तुम्हाला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहे, हे आपण सगळं डिटेलमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. चला तर आपण बघूया क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारला जाणार आहे. फर्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल देऊ इच्छितो आपण तुम्हाला की नॉर्मल लेवल ऑफ फास्टिंग ब्लड शुगर. नॉर्मल लेवल फास्टिंग ब्लड शुगर किती राहणार आहे? ऑप्शन 1 70 ते 110, दुसरं 110 ते 120, 160 ते 180 आणि चौथा म्हणजे 120 ते 160. म्हणजे जेवणा आधीची शुगर नॉर्मली किती असायला पाहिजे नॉन डायबिटिक पर्सन मध्ये? तर आन्सर आहे 70 to 110. ठीक आहे. आणि समजा हे झालं नॉर्मल पर्सनचं. पण आता समजा प्री डायबिटिक पेशंट आहे तर प्री डायबिटिक मध्ये किती राहू शकते असं पण तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. तर प्री डायबिटिकची जी रेंज असतं ती असतं 100 to 125 mg per dl. ठीक आहे. ही कोणाची असतं? प्री डायबिटिकची. प्री डायबिटिक म्हणजे काय? ज्यांना सुरुवात आहे, शुगर म्हणजे साखर लागण्याची सुरुवात आहे त्यांची तेवढी रेंज असतं. आणि ज्यांना साखर आहे, ज्यांना डायबिटिक आहे त्यांचं 125 च्या वर कितीही राहू शकतं. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. व्हॉट इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ कॅन्सर वर्ल्ड वाईड? कॅन्सर पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोणता असतो? फर्स्ट आन्सर दिलाय ब्रेस्ट कॅन्सर, दुसरा ऑप्शन आहे सर्वायकल कॅन्सर, तिसरा आहे ओव्हरियन कॅन्सर आणि फोर्थ आहे कोलोनिक कॅन्सर. तर फर्स्ट आन्सर बरोबर आहे ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर जे आहे ते सगळ्यात कॉमन आहे. सगळीकडे खूप जास्त प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट बघितलं जातं. ब्रेस्ट म्हणजे काय हे तर सर्वांनाच माहिती आहे. आता सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? जे युट्रस असतं आणि युट्रसचा जो सगळ्यात खालचा जो पार्ट असतो, लोअर सेगमेंट ऑफ द युट्रस इज कॉल्ड हॅज सर्वाइक्स. म्हणजे सर्वाइक्स. ठीक आहे. तो झाला सर्वायकल कॅन्सर. ओव्हरी म्हणजे तर सर्वांनाच माहिती आहे, जे युट्रसच्या आजूबाजूने जे दोन एका साईडने असतात आणि त्याला जे पॉलिपिन ट्यूबनी अटॅच असतं त्याला म्हटलं जातं ओव्हरीज. ओव्हरीजचा पण कॅन्सर होतो. आणि कोलॉन कॅन्सर म्हणजे कोलोनिक म्हणजे कोलॉन म्हणजे काय? जे डायजेस्टिव्ह सिस्टीम असतं आपलं, तर डायजेस्टिव्ह सिस्टीमला जे खालचा पार्ट असतो, सगळ्यात लोअर सेगमेंट ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, त्याचं म्हणजे कोलॉन कॅन्सर. तर पण आन्सर काय राहील आपलं? सगळ्यात कॉमन कॅन्सर कोणता आहे पूर्ण वर्ल्ड वाईड मध्ये? तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मोस्ट रिलायबल टेस्ट फॉर स्क्रीनिंग ऑफ डायबेटिक मलायटस? डायबेटिक मलायटसचं सगळ्यात मोस्ट कॉमन स्क्रीनिंग कोणतं? आता आपल्याला डायबिटीज आहे का, आपल्याला साखर आहे का, हे जर जाणून घ्यायचं असेल तर कोणती टेस्ट सगळ्यात जास्त रिलायबल, आपण कशावर खूप जास्त ट्रस्ट करू शकतो? तर ते म्हणजे आरबीएस. आरबीएस म्हणजे रँडम ब्लड शुगर. सेकंड आहे फास्टिंग ब्लड शुगर. थर्ड आहे जीटीटी म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आणि फोर्थ आहे युरिन शुगर. तर आपला आन्सर राहणार आहे जीटीटी म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ही सगळ्यात जास्त रिलायबल टेस्ट राहणार आहे, कारण त्यामध्ये उपाशापोटीची पण घेतलं जातं, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ग्लुकोज देऊन पण ते सॅम्पल घेतलं जातं, त्यानंतर खाल्ल्यावर सुद्धा सॅम्पल घेतलं जातं, प्लस युरिन सोबत पण ती टेस्ट केली जाते. त्यामुळे जी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आहे ती एकदम रिलायबल टेस्ट राहणार आहे की डायबेटिक मेलायटससाठी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. द डायमीटर्स ऑफ सर्वायकल कॅनल आफ्टर कम्प्लीट डायलिटेशन इज. टायपिंग मिस्टेक झालेली आहे, कॅनलचं स्पेलिंग हे रॉंग दिलेलं आहे, पण ठीक आहे आपण बोलूया. द डायमीटर ऑफ सर्वायकल कॅनल आफ्टर कम्प्लीट डायलिटेशन इज. आता सर्वायकल कॅनल म्हणजे काय? आता तुम्हाला मी थोड्या वेळा आधी सांगितलं की सर्वायकल कॅनल म्हणजे काय? जे युट्रस असतं, युट्रसचा जो सगळ्यात खालचा पार्ट असतो दॅट्स कॉल्ड एज सर्व्हिस. ज्याचं वजना आणि युट्रसच्या मधातला पार्ट इज कॉल्ड एज सर्व्हिस. त्याच्यात कम्प्लीट डायलिटेशन किती? हे नॉर्मल वुमेनमध्ये त्याची डायलिटेशन तुम्हाला कळणार नाही. कोणामध्ये होणार आहे? जी प्रेग्नेंट वुमेन आहे. पण प्रेग्नेंट वुमेन मध्ये पण कोणाला जी 9th मंथ आहे, तिला आता लेबर पेन सुरू आहे आणि तिची डिलिव्हरी होणार आहे, त्या पेशंट मध्ये कम्प्लीट डायलिटेशन होणार आहे सर्व्हिसचं. आता कम्प्लीट डायलिटेशन कधी होतं सर्व्हिसचं? जेव्हा पण बेबी पूर्ण आता निघतोय, बाळाचं डोकं आता पूर्ण असं बस झालंय, जेव्हा डॉक्टर्स म्हणतात की पेशंट फुल्ली डायलेटेड झालेला आहे, फुल्ली डायलेट झाला आहे, म्हणजेच काय की सर्व्हिस पूर्ण डायलेटेड झालेली आहे. तर पूर्ण फुल्ली डायलेट कितीवर होतात असं विचारलंय. ऑप्शन फर्स्ट 4 सेंटीमीटर, सेकंड 10 सेंटीमीटर, थर्ड 8 सेंटीमीटर आणि फोर्थ 3 सेंटीमीटर. करेक्ट आन्सर इज 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर पूर्ण कम्प्लीट डायलेटेशन लागतं. जेव्हा पण बेबी आउट होतं तेव्हा बेबी आउटला 10 सेंटीमीटर ही स्पेस पाहिजे असतं.
which is the medical term for pregnancy that lasts longer than 42 weeks. 42 weeks पेक्षा जी प्रेग्नन्सी लांबलेली आहे त्याला काय म्हणतात? ऑप्शन आहे पोस्ट टर्म प्रेग्नन्सी, प्री टर्म प्रेग्नन्सी, इक्टोपिक प्रेग्नन्सी अँड मोलार प्रेग्नन्सी. पोस्ट टर्म प्रेग्नन्सी, आता पोस्ट म्हणजे काय? लांबलेलं. प्री म्हणजे अगोदर होणे. इक्टोपिक म्हणजे जे युट्रस आहे आणि युट्रस आणि ओव्हरी ज्याला अटॅच असतं ती म्हणजे ट्यूब्स. ती म्हणजे कोणती? फॉलिपियन ट्यूब्स. ती जी फॉलिपियन ट्यूब आहे त्या फॉलिपियन ट्यूब मध्ये जर प्रेग्नन्सी राहिली इट्स कॉल्ड ॲज इक्टोपिक प्रेग्नन्सी. मोलार प्रेग्नन्सी. मोलार प्रेग्नन्सी म्हणजे काय? एक असं म्हणजे गर्भपिशवी आहे, गर्भपिशवीच्या आतमध्ये बाळ न वाढता एक असं आपण काय म्हणू शकतो त्याला गोळा तयार होणे. इट्स कॉल्ड ॲज मोलार प्रेग्नन्सी. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारला की मेडिकल टर्म मध्ये प्रेग्नन्सी जे लांबतं 42 आठवड्यापर्यंत किंवा 42 आठवड्याच्या वर त्याला काय म्हणणार? लांबली आहे म्हणजे काय? पोस्ट झाली आहे. इट्स कॉल्ड ॲज पोस्ट टर्म प्रेग्नन्सी. फर्स्ट जो ऑप्शन दिलाय तो करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेडिकल टर्म फॉर सर्जिकल रिमूव्हल ऑफ युट्रस? सर्जिकली जर युट्रस जे आहे जे गर्भपिशवी आहे ते जर आपल्याला काढायची आहे तर जे काढतात त्याला त्या ऑपरेशनला काय म्हणतात? हे जे टर्मिनॉलॉजीज आहे मेडिकल टर्मिनॉलॉजीज हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. डॉक्टरांनी तुम्हाला ऑर्डर देणार आहे की हिस्टेटॉमीचा ड्रम लावा, हे करा ते करा, पण हिस्टेटॉमी म्हणजे काय हे तर समजायला होणं असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, तर आपण ऑप्शन बघू. फर्स्ट वन इज अ हिस्टेक्टॉमी. हिस्टेक्टॉमी, सेकंड सॅल्पिंजेक्टॉमी, थर्ड ओफेरेक्टॉमी अँड फोर्थ मायोमेक्टॉमी. करेक्ट आन्सर आहे की युट्रस सर्जिकली रिमूव्ह करण्यासाठी जी टर्मिनॉलॉजी यूज केली जाते दॅट्स कॉल्ड हॅज हिस्टेक्टॉमी. ओके, हिस्टेक्टॉमी म्हणजे काय? गर्भपिशवी काढणे. आता विचारणार तुम्ही की सॅल्पिंजेक्टॉमी म्हणजे काय? जे गर्भपिशवीला आणि ओव्हरीजला ज्या ट्यूब्स अटॅच असतात दॅट्स कॉल्ड हॅज फॉलिपियन ट्यूब्स आणि ते फॉलिपियन ट्यूब जर आपण काढत आहे दॅट्स कॉल्ड हॅज सॅल्पिंजेक्टॉमी. ओफेरेक्टॉमी म्हणजे काय? बरेचदा काय असतं की जे गर्भपिशवीला आणि फॉलिपियन ट्यूबला जे ओव्हरीज अटॅच असतं त्या ओव्हरीज कधी कधी काढण्याची गरज पडू शकते. तिथे सिस्ट वगैरे तयार होऊ शकतं. तर ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात सिस्ट आहे काही पण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तेव्हा त्या एखाद्या कॉम्प्लिकेटेडमध्ये आपली ओव्हरीज काढायची गरज पडू शकतं. दॅट्स कॉल्ड ॲज ओफेरेक्टॉमी. मायोमेक्टॉमी. मायोमेक्टॉमी म्हणजे का? जर गर्भपिशवीच्या बाजूला जर हे झालंय आपलं गाठ तयार झाली आणि आपल्याला गाठ काढायची दॅट्स कॉल्ड ॲज मायोमेक्टॉमी. नेक्स्ट क्वेश्चन, मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ न्यूनेटल डेथ इन इंडिया. आपल्या पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त जन्मानंतर बाळाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे होतो? ऑप्शन आहे प्रीमॅच्युरिटी, सेकंड इन्फेक्शन, थर्ड डायरिया, नॉन ऑफ द अबाव. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रीमॅच्युरिटी. प्रीमॅच्युरिटीमुळे आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त आपण ऑब्झर्व करतो की बेबीची डेथ होतं. कारण जे पूर्ण WHO जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइज ते जे एक रेकॉर्ड बनवतं त्या रेकॉर्डमध्ये आपण असं बघितलं जातं की पूर्ण आपल्या भारतामध्ये एका वर्षात 35% बाळ जे असतं हे प्रीमॅच्युअर जन्माला येतं. म्हणजे आधीच डिलिव्हरीची म्हणजे बिफोर 36 वीक जे जन्माला येतं दॅट्स कॉल्ड ॲज प्रीमॅच्युअर बेबी. हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे की प्रेग्नन्सीचे टोटल वेज किती असतात. प्रेग्नन्सी ही जी असते हे 40 आठवड्यांची असतं. 40 आठवड्याच्या वर गेली दॅट्स कॉल्ड हॅज पोस्ट प्रेग्नन्सी आणि त्याच्या आधी झाली प्री. ओके, तर इथे काय आधी होतं म्हणून काय प्री वापरलं जातं. प्री मॅच्युरिटीमुळे बेबीची डेथ होणं हे आपल्या इंडियामध्ये फार कॉमन आहे. पुढे बघूया आपण. आता हे मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगितले की कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. आता यावर आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आणि खूप सगळं राहील आणि आपण तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे की कशा प्रकारे क्वेश्चन राहणार आहे, तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे हे आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगत जाऊया. त्याच्यानंतर आपण आरोग्य सेवक महिला यासाठी जे जागा निघाल्या आहे त्या भरपूर प्रमाणात निघाल्या 10 वर्षांनंतर निघालेल्या आहे आणि त्या खूप जास्त जिल्ह्यावाईज त्याच्या पोस्ट निघालेल्या आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात अप्लाय करू शकता. त्याचं जे पेमेंट राहणार आहे ते 25,500 पासून तर 81,100 रुपयापर्यंत पेमेंट राहणार आहे. म्हणजे तुम्ही पकडून घ्या 25,000च्या वरच तुम्हाला पेमेंट राहणार आहे आणि आपल्याला ही जागा जी आहे क्रॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही क्रॅक कशी करायची, कशा प्रकारे क्वेश्चन येईल, तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे हे सगळं आपण तुम्हाला शिकवत जाऊया. आपल्या या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये एक लिंक दिली आहे. ती आपल्या ध्यास अकॅडमी ॲपची लिंक आहे. ती ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल भेटेल. त्यामध्ये आपण खूप सगळे फ्री स्टडी मटेरियल दिली आहे ते तुम्ही वाचून घ्या. आणि ही जी एक्झाम आहे ही IBPS कंडक्ट करणार आहे.
आता आरोग्य परिचारिका हे जे आहे यांनी योग्यता सांगितली आहे कोण कोण याच्यासाठी फॉर्म भरू शकतो. तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे. त्यामध्ये ANM, GNM, BSc नर्सिंग हे सगळे यासाठी हे फॉर्म भरू शकतात. हे सगळेजण एलिजिबल आहात. यामध्ये त्यांनी एक अट टाकली की संगणक आहारता. तुम्हाला कॉम्प्युटरबद्दल नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्याजवळ MSCITचं सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे. जर MSCITचं सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही पोस्ट क्रॅक केल्यानंतर 2 वर्ष तुमच्याजवळ टाईम ड्युरेशन दिलं जातं. त्या 2 वर्षात तुम्ही तो MSCITचा कोर्स करू शकता. म्हणजे असणं इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही नंतरही करू शकता. असलं तर फारच छान. आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्य सेवक महिला यांच्यासाठी आता सिलेबस दिलाय की काय काय सिलेबस येणार आहे. ठीक आहे, आपण जाणून घेऊ. मराठी जी लँग्वेज आहे ती मराठी लँग्वेज तुम्हाला 15 मार्कासाठी विचारला जाणार आहे. इंग्लिश लँग्वेज पण 15 मार्क्ससाठी विचारणार जाणार आहे. सामान्य ज्ञान ते पण 15 मार्कासाठी विचारला जाणार आहे. आणि बुद्धिमापन व गणित हे पण 15 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. तांत्रिक म्हणजे टेक्निकल जे आहे ते 40 मार्कासाठी विचारले जाणार आहे. आता आपण जे क्वेश्चन्स घेतले ते क्वेश्चन्स आपण टेक्निकल वर घेतले आहे. तसं आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन या सगळ्यांचे सुद्धा तुम्हाला पूर्ण नॉलेज दिलं जाणार आहे. त्यानंतर टेक्निकल हे खूप महत्त्वाचं असतं. जो पेपर असतो हा टेक्निकलवर आपल्याला काढणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि टेक्निकल 40 मार्कासाठी आहे. म्हणजे टोटल तुमचा जो पेपर राहणार आहे तो 200 मार्कचा राहणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला जी लँग्वेज मध्ये द्यायचं ती लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता टेक्निकलमध्ये. त्यामध्ये तुम्ही वाचू शकता इथे मराठी व इंग्रजी असे 2 ऑप्शन दिले आहेत. तुम्ही मराठीमध्ये पण हा पेपर सॉल्व्ह करू शकता आणि इंग्लिशमध्ये पण हा पेपर सॉल्व्ह करून देऊ शकता. जे त्यात तुम्ही कम्फर्ट आहे ती लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता तांत्रिक अभ्यासक्रम आता मी तुमच्या याच्यात म्हणजे जे टेक्निकल आहे त्या टेक्निकलचा मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगते की काय क्वेश्चन येऊ शकतात. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे सामुदायिक आरोग्य. सामुदायिक आरोग्यामध्ये आता तुम्ही बघू शकता काय असतं. म्हणजे सामुदायिक आरोग्यामध्ये आपल्याला ते हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्थ प्रमोशन, आरोग्य शिक्षणमध्ये काय असणार आहे आपण तुम्हाला पुढे सांगूच या. त्यानंतर न्यूट्रिशन म्हणजे पोषण आहार. न्यूट्रिशनमध्ये आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. आता जंक फूड जे आपण खातोय त्यापासून काय दुष्परिणाम होत आहे. त्यानंतर आपण जे हेल्दी फूड आहे ते खाल्ल्याने काय बेनिफिट्स होणार आहे हे आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये यामध्ये घ्यावं लागणार आहे. त्यानंतर मेंटल हेल्थ म्हणजे असं नाही की मेंटली काही डिसीज आहे किंवा काही ॲबनॉर्मॅलिटीज आहे. मेंटल हेल्थ म्हणजे आता हे जे धावपळीचं आपलं आयुष्य आहे या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाची लाईफ जी आहे ती खूप स्ट्रेसफुल लाईफ होत आहे. त्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय. त्यानंतर सॅनिटायझेशन आपल्याला कोरोनाने तर हे खूप छान शिकवून दिलं की स्वच्छता, त्यानंतर आपला हात सॅनिटाईज करणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कोरोनाने खूप शिकून दिलं. ह्युमन बॉडी म्हणजे इन शॉर्ट आपल्याला अॅनाटॉमी बद्दल थोडं शिकावं लागणार आहे. प्रायमरी हेल्थ केअरमध्ये तुम्हाला थोडं असं बेसिक नॉलेज यायला पाहिजे. तुम्हाला सगळं काही बेसिक यायला पाहिजे. तुम्हाला डिसीज कसे प्रिव्हेंट करायचं आहे. बेसिक थोडंसं तुम्हाला काय म्हणू शकतो कोणी सिक आहे, कोणी इल आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करता आलं पाहिजे. बेसिक नॉलेज म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर. इन्फेक्शन कसं काय होऊ शकतं. जर एखादे जर्म्स आहे म्हणजे बॅक्टेरियाज आहे, व्हायरसेस आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा इन्सर्ट होतं आणि आपल्या सेलला जेव्हा ते डॅमेज करतात, जेव्हा आपल्या सेलला ते डॅमेज करत आहे याचा अर्थ काय होत आहे. आपल्या सेलला ते डॅमेज करत आहे आपण आजारी पडतोय. आजारी पडल्यानंतर आपल्याला समजतं की आपण इन्फेक्टेड झालेलं आहे. त्यानंतर इम्युनायझेशन लसीकरण किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण सगळ्यांनी कोविडच्या व्हॅक्सिनेशन घेतलेलं आहे. त्यानंतर लसीकरण छोट्या न्यू बेबीला दिलं जातं ते किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कसं इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये लसीकरणाचे काय फायदे आहे हे सगळं आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. कम्युनिकेबल डिसीज आता कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय. कॅरी फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. एका माणसापासून दुसऱ्या माणसाला जर होत आहे त्याला काय म्हणू शकतो आपण कम्युनिकेबल डिसीज. फॉर एक्झाम्पल कोणतं TB इट्स अ कम्युनिकेबल डिसीज. त्यानंतर कोरोना व्हायरस हा कम्युनिकेबल होता. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला व्हायचा. डेंग्यू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणजेच काय हे काय कम्युनिकेबल डिसीज आहे. त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय जो एकापासून दुसऱ्याला होत नाही. ठीक आहे. कम्युनिकेबल म्हणजे एकापासून दुसऱ्याला होतं. नॉन कम्युनिकेबल पासून म्हणजे काय एकापासून दुसऱ्याला होत नाही. म्हणजेच कोणते एक्झाम्पल द्यायचं झालं तर हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सर हे काय झालं एकापासून दुसऱ्याला होत नाही. डायबिटीज हा एकापासून दुसऱ्याला होत नाही. BP एकापासून दुसऱ्याला होत नाही. BP, हार्ट अटॅक, कॅन्सर हे आता खूप जास्त पीकवर चालू असणारे डिसीजेस आहे. हे झाले नॉन कम्युनिकेबल डिसीज. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे काय पूर्ण आपल्या कम्युनिटीमध्ये सगळ्यात जास्त हेल्थ प्रॉब्लेम कशाचा आहे तो म्हणजे काय तर इम्युनायझेशन, त्यानंतर माल न्यूट्रिशन, त्यानंतर मॅटर्नल डेथ गर्भवती मातांचा मृत्यू, आयरन डेफिशियन्सी, ॲनिमियाज हे जे
आहे हे आता आपल्यासाठी कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम झालेले आहे. त्यावर WHO वर्क करत आहे. पण आपल्याला हे पूर्ण शिकावं लागेल डिटेलमध्ये. मी फक्त तुम्हाला टॉपिक वाचून देत आहे. टेक्निकलमध्ये काय राहू शकतं. प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट आपल्याला थोडं बेसिकली मॅनेज करता आलं पाहिजे. त्यानंतर फर्स्ट एड वगैरे तुम्हाला प्राथमिक सेवा देता आली पाहिजे. चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे काय? पेडियाट्रिक वर्क झालं. आता पेडियाट्रिक म्हणजे काय? आता मी तुम्हाला हे सांगते की पेडियाट्रिकचा अर्थ काय होतो? पेडियाट्रिक हा एक ग्रीक वर्ड आहे. ठीक आहे. पेडिया म्हणजे काय? चाइल्ड. ओके. ट्रिक म्हणजे ट्रीटमेंट. पेडिया म्हणजे चाइल्ड, ट्रिक म्हणजे ट्रीटमेंट आणि पेडियाट्रिक्स ICS म्हणजे काय? सायन्स. म्हणजे एखाद्या चाइल्डवर ट्रीटमेंट करता आपण सायन्सला शिकून दॅट्स कॉल्ड ॲज पेडियाट्रिक. ठीक आहे. आता त्यामध्ये चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये आपल्याला चाइल्ड कोणत्या एज ग्रुपमधल्या लोकांना म्हटलं जातं. हे तर बेसिक आहे. हे बेसिक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला चाइल्ड हे आपण 1 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंतच्या जे वयोगटातले मुलं-बाळ आहे त्याला आपण चाइल्ड म्हणतो. 1 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंतचं. मग राहिला प्रश्न 1 वर्षाच्या आधीच्या मुला-बाळांना काय म्हणायचं? जे जन्माला आल्यापासून ते 1 वर्षापर्यंतचे जे मुलं-बाळ असतात त्यांना इन्फंट म्हणतात. ठीक आहे. इन्फंट असा पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. इन्फंटचं एज ग्रुप काय? तर 0 to 12 मंथ इज कॉल्ड ॲज इन्फंट आणि चाइल्ड 1 year to 12 years इज कॉल्ड ॲज चाइल्ड. ओके. मिडवेफरी म्हणजे काय? गायनेकॉप्स. मिड म्हणजे विथ आणि वाईफ म्हणजे वुमेन. वाईफ सोबत होणाऱ्या घटना, वुमेन सोबत होणाऱ्या घटना. ठीक आहे. म्हणजे प्री प्रेग्नन्सी काही होतं त्याबद्दल, प्रेग्नन्सीमध्ये काय घटना होतात, पोस्ट प्रेग्नन्सी काही झालं त्यास कॉल्ड ॲज मिडवेफरी. ओके. संबंधित नियोजन त्याबद्दल सगळं आपल्याला समजलं पाहिजे. काय असतं मिडवेफरी? त्यामध्ये आपल्याला प्रस्तुती संबंधित सगळं समजलं पाहिजे. गायनेकॉप्सचं इन शॉर्ट आपल्याला पूर्ण नॉलेज असायला हवं. त्यानंतर हेल्थ सेंटर मॅनेजमेंट, आरोग्य केंद्र व्यवस्थापन. हेल्थ सेंटरमध्ये सगळं काही मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला. थोडं बेसिक हे जे आहे ह्याबद्दल मी तुम्हाला आता आयडिया दिलेली आहे. पण ह्यामध्ये डिटेल आपल्याला शिकावं लागणार आहे पुढे. त्यानंतर आता तुम्हाला मराठी जे आहे, तुम्ही इथे तुम्हाला जो सिलेबस मी तुम्हाला दाखवत आहे, त्या सिलेबसचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यामध्ये मी एवढं सगळं वाचून नाही दाखवू शकत. पण हा सिलेबस जो आहे, हा पूर्ण तुमचा सिलेबस आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मराठीमध्ये काय राहू शकतं? सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, ठीक आहे. बौद्धिक चाचणीमध्ये काय राहू शकतं? सामान्य बुद्धिमापन वगैरे. त्यानंतर इंग्रजीमध्ये काय राहणार आहे, त्याचा सिलेबस तुम्हाला लिहून दिलेला आहे. सामान्य ज्ञान जे आहे ते 10वीच्या बेसिसवर राहणार आहे. पण तरी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर आता वयोची मर्यादा जी आहे ते मी तुम्हाला सांगते. खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 18 तर सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. बिफोर 18 तर पॉसिबल नाहीये. 18 तर सगळ्यांना पॉसिबल म्हणजे माहीतच आहे. त्याच्या पुढची सांगते. खुल्या वर्गासाठी ओपन मधल्यासाठी 40 वर्षापर्यंतच्या ज्या सिस्टर्स आहे, ज्या ANM, GNM, BSc नर्सिंग आहे, त्यांनी 40 वर्ष वयोगटापर्यंत हा फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय उमेदवार जे आहे म्हणजेच OBC 45 पर्यंत, दिव्यांग 47 पर्यंत. तुम्ही इथे सगळे मी लिस्ट दिली आहे, याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. वयोमर्यादा आणि मेन गोष्ट सगळे 40च्या वरच आहे. तर 40 पर्यंत तुम्ही आरामात हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज 5 ऑगस्टपासून सुरू झालेला आहे आणि 25 ऑगस्टपर्यंत तुम्हाला भरता येतं. आणखी बरेच दिवस आहेत, तुम्ही हा अर्ज भरून घेऊया आणि यानंतर ही असे कधी येणार, एवढ्या पोस्ट कधी निघणार माहिती नाही. आता खूप जास्त प्रमाणात आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज पोस्ट निघाली आहे. सर्व ANM, JNM, BSc नर्सिंगवाल्यांनी हा फॉर्म भरा आणि कसा तो सॉल्व्ह करायचा, कसं आपल्याला त्या एक्झाम क्रॅक करायची आहे, सगळं आपण तुम्हाला शिकवूया. आणि याची जी हॉल तिकीट आहे, हे तुम्हाला एक्झामची डेट येणार त्याच्या 7 दिवसाआधी तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाणार. आणि याचं जे आहे ओपनसाठी याची फी आहे, जी एक्झाम फी आहे ते अप्लाय करण्यासाठी ₹1000 राहणार आहे आणि OBC वाल्यांसाठी ₹900 ह्या फॉर्मसाठी लागणार आहे, फॉर्म भरण्यासाठी आणि अनाथांसाठी पण ₹900 आहे. आणि हा जो पेपर आहे हा कॉम्प्युटर बेसिस राहणार आहे. त्यामध्ये तुम्ही लँग्वेज वगैरे सगळं सिलेक्ट करू शकता आणि याचा जो रिझल्ट राहणार आहे तो आपल्याला ते देणार आहे, की किती टेस्ट तुमची एक्झाम किती कठीण होती, काय होती त्यानुसार ते तुम्हाला त्याचा एक्झाम रिझल्ट लावून देणार आहे आणि एका दिवशी ते 3-3 बॅचेसमध्ये तुमची एक्झाम घेणार आहे. मॉर्निंगला वेगळे राहील, आफ्टरनूनला वेगळं राहील, इव्हनिंगला वेगळं राहील आणि ते बॅचेस वाईज तुमचा पेपर पण थोडा वेगळा राहू शकतो. थँक यू.